नमस्कार. मी डॉक्टर आसावरी संत. आज बुक लवर्स क्लबसाठी मी एका स्वीडिश पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे अ मॅन कॉल्ड उव. फ्रेडरिक बॅकमन नावाच्या जर्नलिस्ट आणि ब्लॉगरनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, जे मला अतिशय आवडलं आहे. आणि आज मी ह्याची ओळख करून देण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच थोडाफार एकाकीपणा, थोडा एकटेपणा, थोडं नैराश्य अनुभवलं. असंच काहीचं आयुष्य ह्या पुस्तकाच्या नायकाच्या वाट्याला आलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे हे पुस्तक वाचल्यावर मला माझ्या आजोबांची खूप आठवण आली. माझ्या वडिलांचे वडील, आमचे आबा, हे थोडेसे कठोर वाटावेत असे आम्हाला खूप भीती वाटायची त्यांची. म्हणजे घरात हसलेलं चालायचं नाही, त्यांना फोनवर जास्त वेळ बोललेलं चालायचं नाही मैत्रिणींशी. असे जरा शिस्तप्रिय आणि कडक आजोबा होते. तर प्रेम असूनही आम्ही कधी त्यांच्या असं खूप जवळ जाऊ शकलो नाही. आणि ह्या पुस्तकाचा नायकही मला थोडाफार तसाच वाटला. ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद हेनिंग कॉख नावाच्या माणसाने केला आहे. अतिशय सुंदर साध्या सोप्या भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि सुरुवातीला थोडं कंटाळवाणं वाटणारं हे पुस्तक जसं जसं पुढे सरकत जातं तसं आपण त्याच्यात खूप गुंततो. आणि मला खात्री आहे की तुम्ही जर का हे वाचाल पुस्तक, तर तुम्ही काही पानांमध्ये रडाल, काही पानांमध्ये बरोबर हसाल त्याच्या वागण्यावर. आणि तुम्हाला नक्की त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या आजूबाजूची जवळची एखादी तरी व्यक्ती दिसेलच. लेखक उवला 3 बिरुदं देतो. अ मॅन हू कॅनॉट फिट इन, अ मॅन हू कॅनॉट गेट अलॉंग आणि अ मॅन हू लिव्ज इन द पास्ट. म्हणजे हा माणूस भूतकाळात रमणारा, अजिबात कोणाशीही जुळवून न घेणारा आणि असा एकलकोंडा आणि एकाकी असा हा माणूस आहे उव. तर अनेक भाष्य हे पुस्तक करतं स्वीडिश समाजव्यवस्थेबद्दल, आपल्या आयुष्यात होत जाणाऱ्या बदलांबद्दल आणि ते ॲक्सेप्ट करणं किती कठीण असतं. किंवा मग नंतर ह्या पुस्तकाच्या ओघामध्ये काही अशा घटना घडतात आणि मग त्याला ते ॲक्सेप्ट करणं कसं सोपं जातं, अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. पुस्तक सतत भूतकाळ आणि वर्तमान काळात पुढे मागे होत राहतं. अर्थात मी तसं करणार नाही आहे. मी सलगच त्याचं विवेचन करणार आहे. टेक्नॉलॉजीचा काहीही गंध नसलेला, नवीन प्रकारच्या कम्प्युटर्स किंवा नवीन प्रकारचे तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल अतिशय मनात आकस असलेला, जगाबद्दलच एकंदरीत चांगलं मत नसलेला, उदाहरणार्थ युवा पिढीबद्दल खूपच ज्याला मनात राग आहे असा, आणि मी म्हणेन ते खरं, मी करीन ते बरोबर आणि लोक जे वागतात ते कसं चूक, अशा प्रकारची धारणा असलेला ह्या पुस्तकाचा नायक आहे. हे चरित्रात्मक कादंबरी आहे. ही फिक्शनलाइज्ड बायोग्राफी किंवा मेमोआरच्या स्टाईलमध्ये लिहिलेली एक दीर्घ कादंबरी असं म्हणूया. तर त्याच्या लहानपणीपासून ही सुरू होते आणि त्याच्या ज्येष्ठपणापर्यंत ही या कादंबरीचा स्पॅन आहे. आणि मी म्हटलं तसं काही चॅप्टर्स अ मॅन कॉल्ड उव ह्या वाक्याने सुरू होतात, ती वर्तमानातली आहेत. आणि अ मॅन हू वॉज उव अशी सुरू होणारी वाक्य त्याचा भूतकाळ दर्शवतात. पुस्तक सुरू होतं ते एका ॲपल कम्प्युटर्सच्या दुकानामध्ये. आणि हा उव नावाचा माणूस तिथे एक कम्प्युटर खरेदी करायला आलेला आहे. आणि त्याची कशी त्या सेल्समनबरोबर हुज्जत चाललेली आहे, कारण तो कम्प्युटर मागतोय आणि सेल्समन अर्थातच ॲपलचं दुकान असल्यामुळे त्याला आयपॅड देतो. आणि ते असं एवढूसं कचकडं काहीतरी, हे त्याला पटतच नाही की हे कम्प्युटर आहे. आणि अरे खराखुरा कम्प्युटर मला घ्यायचा आहे. तर मग तो त्याला कळतंच ह्या आजोबांचं कितपत टेक्नॉलॉजीशी माहिती त्यांना आहे. आणि तो त्याच्या दुसऱ्या सहकार्याला बोलवतो की हे बघ आजोबा काय म्हणतायत, त्यांना कीबोर्डवाला कम्प्युटर हवा आहे. म्हणजे लॅपटॉप का, तुम्हाला मॅकबुक दाखवू का, असं तो दुसरा
सेल्समन म्हणतो आणि आपल्याला ह्यातलं काही कळत नाही आहे हे त्याला अजिबात दाखवायचं नसतं. त्यामुळे तो सतत त्यांना हो हो आयपॅडला ओ पॅड म्हणायचं, बुक म्हणजे नोटबुक नको आहे मला, मला कम्प्युटर हवा आहे, अशा प्रकारची त्याची चर्चा तिथे चाललेली असते. आणि शेवटी हे दोघंही सेल्समन वैतागून आता आमचा लंच टाईम आहे असं म्हणून त्याला जेव्हा घालवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खूप रागावून तो म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही युवा पिढी पूर्ण स्वीडनच लंच ब्रेकला जावा. तर हा स्वीडनमधल्या एका नाव न दिलेल्या गावामध्ये राहणारा उव हा सतत वैतागलेला, थोडासा खडूस, थोडासा खतरूड असा म्हातारा आपल्याला ह्या चॅप्टरमधनं पहिल्यांदा भेटतो. दुसरा चॅप्टर जो आहे तो 3 वीक्स अर्लियर म्हणजे ह्या घटनेच्या 3 आठवडे आधीपासनं पुस्तक सुरुवात होतं. तर त्या चॅप्टरमध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की उव नेहमीप्रमाणे अलार्म न लावता 5:45 वाजता उठला. ज्या लोकांना अलार्म लावूनही उठायला उशीर होतो अशा लोकांबद्दल उवला भयंकर राग असतो. हे लोक अजिबात कमिटेड नाही आहेत, ह्यांना काहीही ध्येय नाही आहे, काही पर्पज नाही आहे असा त्याचा समज असतो. जिनाखाली उतरून तो 2 कप पाणी केटलमध्ये घालतो, 2 चमचे कॉफी घालतो आणि 1 एक्स्ट्रा स्पून ऑफ कॉफी फॉर द पॉट असं म्हणत ते गॅसवर कॉफी पॉट ठेवून त्याच्या फेवरेट कामासाठी बाहेर पडतो. नेहमी साधारण निळे कपडे घातलेला उव 5:45 ते 6च्या दरम्यान रोजच घराबाहेर पडत असतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा भाव असा असतो की आजही मी बाहेर पडतोय जग, पण हे जग काही माझ्या अपेक्षेप्रमाणे वागेल असं मला वाटत नाही. इट्स नॉट गोइंग टू लिव्ह अप टू माय एक्सपेक्टेशन. तर ही सतत त्याची एक मनामध्ये त्याच्या असतं की आपण किती श्रेष्ठ आणि लोक किती तुच्छ आणि कोणीच आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही आणि तरीही आपल्याला कसं सगळ्यांबरोबर जुळवून घ्यायला लागतं. ह्या माणसाचा एकच छंद आहे, तो म्हणजे इन्स्पेक्शन करणे. प्रत्येक गोष्टीचं इन्स्पेक्शन करणे, प्रत्येक गोष्ट त्या त्या ठिकाणी आहे की नाही, म्हणजे बॉर्डरलाईन ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असावा इतपत तो पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टींबद्दल असतो. तर हा निघतो, पहिल्यांदा जाऊन पार्किंग लॉटमध्ये इन्स्पेक्शन करतो. त्याच्या खिशामध्ये एक छोटी वही असते, त्यात नंबर चेक करतो, कारण त्या कॉलनीचा असा रूल असतो की बाहेरची कोणी गाडी आली गेस्टची तर म्हणजे पाहुण्यांची तर ती 24 तासच लावायला परवानगी असते. मग कालचा नंबर आजच्या नंबरशी मॅच झाला तर ही गाडी 24 तासांपेक्षा जास्त इथे आहे, मग त्यांना दंड. कुठे कोणी वाकड्या तिकड्या सायकली लावल्या नाहीत ना हे बघतो. ते बघितल्यावर असल्या तर जोरजोरात त्यांना शिव्या देत ह्या युवा पिढीला आणि ह्या लोकांना ते सायकल उचलून शेडमध्ये ठेवणे हे त्याचं दुसरं सगळ्यात आवडतं काम. तिसरं आवडतं काम म्हणजे गार्बेज बिन्स चेक करणे. मग तो गार्बेज जिथे ठेवलेलं असतं कचरा तिथे जातो, 4 वेगवेगळ्या कचऱ्याच्या पेट्या उघडून त्याचं निरीक्षण करतो की ओला कचरा, सुका कचरा, बाटल्या आणि बाटल्यांची टोपणं हे सगळं वेगवेगळं केलेलं आहे की नाही. आणि ते तसं नसेल तर पुन्हा युवा पिढीचा उद्धार होतो. हा जेव्हा इथे राहायला आलेला असतो ह्या कॉलनीमध्ये तेव्हा तिथे 4च मोजकीच घरं असतात आणि त्या जुन्या काळामध्ये रमणारा हा माणूस आहे. तर तेव्हा कसं छान होतं आणि आम्ही किती शिस्तप्रिय होतो आणि आम्ही कसे सगळं छान व्यवस्थित करत होतो. आणि मी जेव्हा चेअरमन होतो ह्या कॉलनीच्या असोसिएशनचा तेव्हा मी किती वेगवेगळे बदल आणि छान सगळं केलं होतं हे त्याचा अगदी त्याला गर्व असतो. आणि आताची कमिटी कशी युसलेस आहे आणि कोणीच कसं काही बघत नाही आणि गाड्याही पार्क केलेल्या चालतात, ह्यांना सायकली ठेवलेल्याही चालतात, गार्बेजही कसंही टाकलं तरी चालतं, हे सगळा राग त्याला ह्या नव्या कमिटीशी असतो. आणि हे सगळं काम आटपून तो कॉफी प्यायला येतो. घराचं सुंदर वर्णन आहे, किती नीटनेटकं त्याच्या बायकोनी ठेवलं आहे, पण तरीही काटकसरी हा असल्यामुळे इथे ह्यांनी जास्त पैसे घालवले आहेत, ही पेंटिंग घ्यायची काय गरज होती, ह्यांनी रेडिएटर तर वाढवला नाही ना, हिला भारी हाऊस आमच्या वाढवून ठेवायची, मग बिलं किती काही ना, मला कष्ट करून पैसे कमवावे लागतात आणि मी ती भरावी लागतात आणि सरकार आणि एजन्सीज ह्या पूर्णपणे आपल्याला लुटण्यासाठीच आलेल्या असतात, हा त्याचा अगदी समज असतो. आणि ते तो सतत बोलूनही दाखवत असतो आणि त्याला त्याचं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सतत बाजूला बायकोशी संभाषण सुरूच आहे, जुन्या काळाबद्दल, नवीन काळाबद्दल. तो तुझा स्टुडंट तिथे जाड मुलगा जो आहे
तो कसा वागतो आणि हा बारीक मुलगा कसं पळायला जातो ट्रॅक पॅन्ट घालून, इत्यादी रोजचे विषय ह्यांची चर्चा चाललेली आहे. आणि एक खूप मजेशीर गोष्ट ह्या उवोबद्दल अशी आहे की तो कोणालाही त्यांच्या नावाने ओळखत नसतो. तो प्रत्येकाला एक बिरुद किंवा एक ॲडजेक्टिव्ह देत असतो, एक डिस्क्रिप्शन, म्हणजे त्याचं वर्णन. ब्लॉन्ड वीड म्हणजे बारीक सोनेरी केसाची बाई, ती कोपऱ्यात राहते. तिचा बॉयफ्रेंड तो ऑडी का कुठली गाडी चालवतो म्हणून ऑडी चालवणारा माणूस, असं त्याचं नाव. हिचा जो स्टुडंट असतो जरा प्लम्प असतो तो, त्याला फॅट वन किंवा बेकन अशा प्रकारची नावं. इकडे आणि कोण दिसला त्याला त्याच्या डिस्क्रिप्शनवरनं आणि त्याला काहीतरी पटलं नाही त्या माणसाबद्दल तर तो तोंडावरही अगदी त्याला हिडीस करणारा अगदी माणूस असतो. म्हणजे तो काही लपवत छपवत नाही, जे आहे ते आहे, चेहऱ्यावर त्याच्या ते सगळं दिसत असतं. आणि लेखकांनी त्याला म्हटलं आहे की हा अतिशय ग्रम्पी, क्रँकी आणि कॅन्टँकरस ओल्ड मॅन असा असतो तो. म्हणजे असे बरेच लोक आपण आजूबाजूला बघतो आपल्या, आणि पण ते का तसे झालेत ह्याचा आपण कधी विचार करत नाही. तर ही मंगळवारची सकाळ अशी हे सगळं करण्यात जाते आणि दुपारी या माणसाच्या डोक्यात येतं की आपण लिव्हिंग रूममध्ये एक हुक लावूया. लिव्हिंग रूमच्या छताला हुक लावण्याच्या त्याच्या डोक्यात येतं आणि मग तो बेसमेंटमध्ये जातो. अर्थातच सगळे टूल किट्स, सगळे स्क्रूड्रायव्हर्स, ड्रिल्स, सगळे रेंचेस, सगळं व्यवस्थित मांडलेलं, अतिशय व्यवस्थित माणूस आणि त्या व्यवस्थितपणाचा थोडाफार गर्वही असणारा माणूस असा तो उव आहे. तर त्यातनं ते जे काय आपल्याला हवं आहे ते टूल्स काढून येतो आणि वर चढत येताना विचार करतो मनात की आपल्या घरात जे काय सुंदर आहे, जे काय कलरफुल आहे, जे काय प्रेक्षणीय आहे ते सगळं आपल्या बायकोनी घेतलं आहे. जे काय उपयुक्त गोष्टी आहेत, युजफुल गोष्टी आहेत, ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण घेतल्यात आणि आपणच असे आहोत. कसं ही आपल्यावर प्रेम करते आपली बायको, असे हे आपण आपली अगदी काही इंटरेस्टिंग आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नसूनसुद्धा. आणि हे तो सगळं आणतो टूल्स आणि एक स्टूल आणून छतावरचं ते हुक लावायला ड्रिल करणार, तेवढ्यात एक मोठा आवाज होतो. काहीतरी आपल्या कंपाऊंडला घासून गेल्याचा तो आवाज. आणि हा आवाज उवचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार असतो. अर्थात त्याला ते आत्ता अजून माहिती नसतं. भयंकर वैतागून राग करत ते सगळे टूल्स खाली टाकून धाडकन घराबाहेर येतो आणि बघतो तर काय एक अनोळखी गाडी, ज्याला एक मोठा ट्रेलर लावलेला आहे, अशी आपल्या आणि शेजारच्या घरामध्ये पार्क करण्याचा प्रयत्न एक अनोळखी माणूस करतो आहे. भयंकर वैतागतो, भयंकर रागावतो आणि त्याची बायको, अर्थात त्या माणसाबरोबर आलेली एक छोटीशी स्वीडिश नसलेली बाई, जिला हा लगेच नाव ठेवतो द फॉरेन प्रेग्नंट वुमन असं, कारण ती गरोदर छोटीशी एक बाई असते. आणि तो तिच्या अंगावर जाऊन खेकसतो. गाड्या चालवायला येत नाहीत तर आणता कशाला, आणि मुख्य म्हणजे प्रायव्हेट गाड्या इथे आणायला परवानगीच नाही आहे. तर ती म्हणते की अहो नाही, मला कशाला ओरडताय, मी चालवते का गाडी, तो नवरा चालवतोय माझा आणि त्याला काही जमत नाही आहे ते ट्रेलर वगैरे, त्याला ओरडा म्हणते. तर तो जरा गालातल्या गालात थोडंफार हसतो आणि लेखकांनी असं म्हटलं आहे की ह्या वाक्यामुळे उवला ही बाई थोडी चांगली वाटायला लागते. म्हणजे ही आपल्या नवऱ्याला दूषणं देतीये तर ही बाई आपल्या बाजूनी, असं काहीसं त्याला थोडंसं वाटायला लागतं. तरीही तो जातो, बघतो तर अर्थातच टोयोटा किंवा अशी काहीतरी जपानी गाडी असते. हा त्याच्या स्वभावातला दुसरा खूप महत्त्वाचा भाग. त्याला स्वीडिश गाडी साब आणि त्याचे वेगवेगळे मॉडेल्स सोडून दुसरी गाडी चालवणारा माणूस म्हणजे मूर्ख माणूस. तर जपानी गाड्यांबद्दल तर त्याला भयंकर राग असतो. इतरही सगळ्या ऑडी, मर्सिडीज, हे BMW ह्या काय गाड्या आहेत, गाडी म्हणजे काय, स्वीडिश गाडी साब असा त्याचा समज असतो. तर हे तो त्या माणसाला बाहेर काढतो, दार उघडून स्वतः बसतो आणि म्हणतो वाटलेलंच मला, गाडीला गिअर नाही आहेत, ऑटोमॅटिक गाड्या चालवतात तरीसुद्धा यांना काही रिव्हर्स वगैरे करता येत नाही. आणि तो नीट मग व्यवस्थित ह्या माणसाने त्याचा तो गाडी चालवणारा माणूस, त्याला पण हा नाव ठेवतो लँकी वन, उंच बारकुडा माणूस असं नाव ठेवतो. आणि त्याला काही जमत नाही आहे आणि माझा मेलबॉक्स पाडवला मूर्खानी गाडी पुढे मागे करताना, आणि हा त्याला ती गाडी लावून देतो. लावून पुन्हा काही हे लोक काही जवळ येण्याचा प्रयत्न, थँक्यू आजोबा तुम्ही आम्हाला गाडी लावून दिलीत, हे काही त्याला नको असतं. पुन्हा तिथून तरातरा आपल्या घरी जातो आणि दार लावून घेतो.
थोड्या वेळाने पुन्हा ते त्याचं हुकचं आणि काय काय चालू असतं. तेवढ्यात परत दारावर टकटक होते. कोण आता आलंय कडमडायला, जाऊन बघतो तर दोन खूप गोड मुली आलेल्या असतात आणि त्यांच्या हातात काहीतरी असतं. अर्थातच भयंकर संशयी, आणि त्यामुळे मला काही विकत वगैरे घ्यायचं नाही आहे. मी काही आत्ता काही विकायला आलात का तुम्ही? अहो नाही आजोबा, तुम्ही नाही का आमची गाडी लावून दिलीत म्हणून आम्ही आईनी तुमच्यासाठी जेवण पाठवलं आहे ते द्यायला आलो आहे. आणि तो वर बघतो तर पलीकडे त्या घरामध्ये ती फॉरेन प्रेग्नंट बाई उभी असते आणि त्याच्याकडे स्मितहास्य वगैरे करत असते आणि हो घ्या हो आजोबा अशी काहीशी खुणती करते. ते घेतो तो नाईलाजानी आणि पुन्हा त्या मुलींच्या तोंडावर दार आपटतो आणि आत येऊन त्यांना भयंकर शिव्या घालतो. मला एक काम करायचं होतं मंगळवारी, हुक लावायचं होतं, तेही ह्या लोकांनी धड मला करू दिलं नाही आणि आता झाला आहे अंधार, हे पुन्हा मला सगळं आवरून ठेवायला पाहिजे. पुन्हा सगळं आपापल्या ठिकाणी ठेवून घर नीटनेटकं करून जेवणं आटपून हा झोपी जातो. बुधवारी सकाळी उठतो आणि त्याच्या डोक्यात येतं की आज आपण फुलं घ्यायची आहेत, आपल्या बायकोला आवडतात ती गुलाबी फुलं, पण आज आपण डेबिट कार्ड वापरूया. अर्थातच डेबिट कार्ड आणि ॲक्च्युअल पैसे न वापरणं हा पण एक महत्त्वाचा विषय. बदल जो समाजामध्ये घडत आहे हा त्याला अजिबात रुचलेला नाही. त्याला असं म्हणायचं आहे की हे प्लास्टिक मनी आणि हे खोटे पैसे, ह्याला काही अर्थ नाही. हे जे नवश्रीमंत लोक झालेले आहेत आणि आपल्या आजूबाजूला सगळे राहायला आलेले आहेत, ह्यांना काही संस्कृती नाही, ह्यांना काही कल्चर नाही, ह्यांना काहीही सामाजिक भान नाही, असंच त्याची धारणा असते ह्या उवची. त्यातच तो म्हणजे रमत असतो ह्या विचारांमध्येच की आपणच श्रेष्ठ, जुनी पिढीच बरोबर. आणि तरीही म्हणतो की ह्या डेबिट कार्डवर काहीतरी आज म्हणे मिळणार आहे डिस्काउंट वगैरे, तर मी प्रयत्न करतो जाऊन. आणि अशा विचारात तो सुपरमार्केटकडे निघतो बुधवारी सकाळी, अर्थातच नेव्ही ब्लू सूट घालून. प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलला त्याच्या पुढे मागे एक मर्सिडीज गाडी असते आणि तो पुढे गेला तर कधी हा पुढे आला तर ह्याची अर्थातच साब चालवत असतो, ती गाडी पुढे. असं करत करत कसे बसे ते सुपरमार्केटपर्यंत पोचेस्तोवर ह्याला आलेला असतो भयंकर राग. एकतर मर्सिडीज ही स्वीडिश गाडी नाही आणि दुसरं हे आपल्याला काय सारखं पुढे मागे हा माणूस करतोय. म्हणून तिथे पोचल्यावर 2च पार्किंग स्पॉट्स त्या सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये असतात आणि हा असं बघतो, अशा पद्धतीने ती गाडी लावतो की त्या माणसाला पार्किंग लॉट नाही मिळायला पाहिजे. असा थोडाफार दुष्टपणाही हा उभं करत असतो आणि त्यात त्याला मजा येत असते. पण काय होती गंमत की तिसरी गाडी जी असते मर्सिडीजच्या मागे, ती टोयोटा, ती पुढे येऊन त्या दुसऱ्या पार्किंग स्पॉटमध्ये लावते आणि नेमकं त्या टोयोटामधनं कालचंच ते कुटुंब बाहेर पडतं. लँकी वन, प्रेग्नंट फॉरेन वुमन आणि त्यांच्या त्या 2 गोड मुली ज्यांनी जेवण आणून दिलेलं असतं. तिथे सुद्धा ते उतरतात अतिशय उत्साहाने, अरे आजोबा किती छान वाटलं तुम्हाला भेटून वगैरे. पण हा काही चेहऱ्यावरची माशी पण हलत नाही आणि सरळ तरातरा तो जातो आणि त्या फ्लोरिस्टशी पुन्हा तिथेही त्या डेबिट कार्डावरच्या डिस्काउंटवरनं आणि त्या सरचार्जवरनं आणि कशावरनं भांडून शेवटी आपली 2 गुलाबी फुलांची झाडं घेतो आणि निघतो तिथून. आता ह्या पॉईंटला आल्यावर आपल्याला असं कळतं की ह्याची बायको जाऊन 6 महिने झालेले आहेत. हे जे सगळं त्याचे संभाषणं चाललेली आहेत बायकोशी, ही इमॅजिनरी आहेत आणि तो ॲक्च्युली ही फुलं तिच्या थडग्यापाशी ठेवायला, तिला गुलाबी फुलं आवडतात म्हणून घ्यायला आलेला असतो. आणि मनात अक्षरशः चर्र होतं की हा माणूस इतका एकाकी आहे की ह्याचे सगळे कॉन्व्हर्सेशन, सगळी त्याची संभाषणं बायकोशी आहेत, दुसरं कोणीही त्याच्या आयुष्यात नाही. आणि आता बायकोसुद्धा जाऊन 6 महिने झालेले आहेत आणि तो तिथे जाऊन ती फुलं त्या थडग्यापाशी ठेवतो, तिच्याशी खूप प्रेमाने बोलतो. सोनिया नाव असतं तिचं. आणि सगळं घडलेलं मागच्या आठवड्यातलं तिच्याशी शेअर करून, आय रिअली मिस यू, मी तुला खूप, मला तुझी आठवण येते, हे म्हणून तिथून तो निघतो. परत गाडीत बसून घरी येताना त्याच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात. किती वाईट वागले ना हे लोक आपल्याशी. ज्या ठिकाणी मी 40 वर्ष इमाने इतबारे नोकरी केली, त्या लोकांनी मला असं काढून टाकायचं. सोमवारी सकाळी मला चेंबरमध्ये बोलवून सांगतात की उद्यापासून तुम्ही येऊ नका, तुम्ही रिटायर व्हा, छान आयुष्य घालवा. अरे 59 वर्षाचा आहे मी फक्त. काय ध्येय, काय पर्पज उरेल माझ्या आयुष्याला, काय करू मी आयुष्यात? आता तर माझी बायकोही नाही आहे.
नोकरी माझी अशा पद्धतीने काढून घेतली आणि हे त्यांना शुक्रवारी संध्याकाळी सांगता आलं नसतं का हो? सोमवारी सकाळपर्यंत कशाला थांबले हे? तर म्हणतात कसे, वी डिडंट वॉन्ट टू स्पॉइल युअर वीकेंड. ही काय पद्धत आहे? ह्या लोकांना काही वागण्याची रीतभात नाही. आपण इतके तत्वनिष्ठ, इतके सिन्सिअर, इतके प्रामाणिक, इतके शिस्तप्रिय, आपण इतक्या जीव लावून नोकरी केली आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला हे देतात की तुम्ही येऊ नका उद्यापासनं. आणि त्या क्षणी पुन्हा आपल्याला कळतं की ह्या माणसाला किती नैराश्य आलेलं आहे आणि म्हणून हा असा तुसडेपणाने आणि दुष्टपणाने वागतोय. घरी पोचतो तर काय, नेमकं त्याच्या घरासमोर कोणतरी सायकल पार्क केलेली असते. पुन्हा राग राग, चिडचिड, आणि ती सायकल तरातरा दरादरा उचलतो ती शेडकडे न्यायला. तेवढ्यात एक बारकुडा मुलगा येतो. अहो आजोबा, मी ती दुरुस्त करणार आहे सायकल, ती बिघडली आहे म्हणून मी ठेवली आहे इथे. तुझी कशी असेल ही सायकल? लेडीज सायकल आहे ही. होय, अहो माझ्या गर्लफ्रेंडची आहे, मी ती दुरुस्त करायला इथे ठेवली आहे. आणि मग त्यांची पुन्हा बाचाबाची, त्याच्यावरनं इथे ही काय लावायची जागा आहे का सायकल, आणि तुला काय दुरुस्त करता येणार आहे वगैरे वगैरे. त्याचा सगळा उद्धार त्या मुलाचा, आणि त्याचा मित्र मागणं त्याला खेचत असतो, अरे जाऊ दे, आजोबा आहेत, सोडून टाक. हा सगळा प्रकार बघायला पॅट्रिक आणि त्याची बायको परवानी, म्हणजे ही प्रेग्नंट बाई, आणि तिचा तो लँकी वन उंच बारकुडा नवरा, अर्थात त्यांच्या मुली, आणि त्यांच्या तिथे अनिता आलेली असते. त्याला दिसतं डोळ्याच्या कोपऱ्यांमधनं. तर अनिता ही सोनियाची बेस्ट फ्रेंड, अगदी खास मैत्रीण. पण आता गेले कित्येक वर्ष त्यांचे काही संबंध उवशी राहिलेले नसतात. लेखकांनी आणखीन एक अशी युक्ती वापरली आहे की जसा हा ह्या पूर्ण पात्रांच्या मध्ये गुंतत जातो तसा मग त्यांची खरी नावं वापरायला लागतो. पण तोपर्यंत फक्त त्यांची संबोधनं जी त्यांनी मनात ठरवलेली असतात तीच लेखक वापरतो. पण अनिताला मात्र अनिताच नाव आहे. आणि तिचा नवरा रून, तोही उवचा खूप खास मित्र असतो, पण आता त्यांच्यात दुरावा आलेला असतो. आणि ती सायकल तिथे शेडमध्ये टाकून हा माणूस परत आत येतो आणि त्या हुकला एक दोरी टांगतो. ती दोरी टांगतो तेवढ्यात परत एकदा दारावर टकटक होते आणि परवाने आणि तिचा नवरा पॅट्रिक काहीतरी कुकीज का काहीतरी घेऊन आलेले असतात. तो पुन्हा त्यांच्या अंगावर खेकसतो, त्यांना घालवतो. आणि ह्या क्षणी आपल्याला असं कळतं की हा मनुष्य आत्महत्या करण्यासाठी ते हुक आणि ती दोरी तिथे लावत असतो. आणि बुधवारी संध्याकाळी काहीही काम नसलेला, आयुष्यात काहीही ध्येय नसलेला, काहीही करण्याजोगतं उरलं नसलेला स्वतःच्याच लिव्हिंग रूमच्या हुकला लावलेल्या दोरीत आपली मान घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पण नेमकं दोरी तुटते. आता ह्या बुधवारच्या दुपारपर्यंत आपल्याला पूर्ण सगळ्या पात्रांची ओळख झालेली असते. म्हणजे त्याच्या आजूबाजूला कॉलनीमध्ये राहणारी ती बारकुडी सोनेरी केसाची बाई जी कुत्र्याला फिरवायला नेहमी बाहेर पडत असते, तिचा नवरा जो ऑडी चालवतो, फॉरेन गाडी चालवतो, त्यामुळे तो चांगला नाही, किंवा तो ह्या वयातही ट्रॅक पॅन्ट घालून कधीही पळायला जातो, त्यांना काही कामधंदे दुसरे नाहीत का, नुसता काय पळायला जातो, त्यामुळे तो चांगला नाही. अर्थातच ही बाई स्वीडिश नाही, त्यामुळे ती चांगली नाही. तिच्या नवऱ्याला गाडी चालवता येत नाही म्हणून तो चांगला नाही. आणि हा जो जाड मुलगा बायकोचा स्टुडंट शेजारी राहत असतो, अशी ही पात्र त्या कॉलनीत राहणारी. आणि हे सायकलसाठी आलेले दोन युवक, एक तो बारकुडा आणि तो दुसरा जरा पुन्हा विचित्र वाटणारा, असे ही सगळी पात्र आहेत. आणि अर्थात अनिता आणि रून एकच जुन्या काळातलं कपल जे इथे अजूनही राहत आहे. ही सगळी पात्र ह्याच्या अवतीभोवती. आणि एवढंच त्याचं खरं म्हणजे जग आहे. नोकरी करत होता कॉलनी, आणि कॉलनीचा चेअरमन होता तेव्हा, खूप जबाबदारीने काम केलेलं. आणि बायको तर आता नाही आहे, त्यामुळे त्याचं भयंकर दुःख आणि त्या आठवणी सतत, असं हे व्यक्तिमत्व आहे. त्याच्या भूतकाळात डोकावून बघताना आपल्याला असं जाणवतं की त्याची आई खूप लहानपणी गेलेली आहे
आणि वडिलांनी ह्याला वाढवले आणि वडिलांच्या 2-3 अतिशय क्लिअर गोष्टी तो आजही करतो. म्हणजे घर नीटनेटकं ठेवणं, जे काही नादुरुस्त होईल किंवा बिघडेल ते स्वतः दुरुस्त करणं, आणि तिसरं म्हणजे कोणाच्याही चॅरिटीवर न जगणं किंवा सतत प्रामाणिक राहून नीतिमूल्य जपून जगणं. हा मला वाटतं प्रत्येक आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की जे आपल्या मूल्यांना आव्हान देतात, आणि तसे अनेक प्रसंग ह्याच्या बालपणीपासून ह्याच्या आयुष्यात आलेले असतात. आई लहानपणी गेल्यावर हा आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या कामाच्या ठिकाणी, म्हणजे वडील रेल्वेजमध्ये असतात तर तिथे हा जात असतो त्यांच्याबरोबर शाळेनंतर. हे करत असताना तो कधीकधी त्यांच्या कलिग्जला मदतही करत असतो कामावर. तर तिथे त्याच्या वडिलांच्या ओळखीचा टॉम नावाचा एक माणूस असतो की जो नेहमी दुःख धरून असतो की उवच्या वडिलांनाच डायरेक्टर चांगलं वागवतात आणि आपल्याला नाही, आपण प्रामाणिक असूनही, अशा काहीचा त्याचा मनात त्याच्या असतं आणि तो नेहमी ह्या उवशी वाईट वागत असतो. एकदा काय होतं की त्या रेल्वेच्या डबा साफ करताना त्यांना एक ब्रीफकेस आणि एक पाकिट सापडतं. तर ब्रीफकेस हा टॉम ठेवून घेतो, पण पाकिट उवं जाऊन डायरेक्टरांना परत करतो. खूप खुश होतात डायरेक्टर आणि ते म्हणतात की किती प्रामाणिक तुमचा मुलगा आहे, आणि काही सापडलं होतं का? तर तेव्हा मात्र तो काही टॉमचं नाव घेत नाही. तर हा वडील त्याला म्हणतात की तुला काही माहीत असेल तर सांग. तर तो म्हणतो की नाही, मी आय विल नॉट टेल टेल्स ऑन एनीबडी, मला हे पाकिट सापडलं आहे, मी आणून देणार. अशा प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व लहानपणापासूनच असतं. पण टॉम काही असा त्याला वागवत नाही. नंतर पुढे जेव्हा एकदा डायरेक्टर साहेबांच्या मुलीचं लग्न असतं आणि त्यांची गाडी बंद पडते, तर सगळे आजूबाजूचे म्हणतात की उवच्या वडिलांना बोलवा, त्यांना इंजिन्समधलं खूप कळतं, आणि ते दुरुस्त करून ती मुलगी कशीबशी वेळेवर तिच्या लग्नाला पोचते. त्यामुळे जुनी झालेली पहिली साब गाडी ह्या कुटुंबाला ते डायरेक्टर देतात. आणि मग हा छंदच ह्या मुलाला जडतो की दर शनिवारी वडिलांबरोबर ते इंजिन स्वच्छ करायचं, नीट दुरुस्त करायचं, ती काय आहे गाडी नीटनेटकी करायची आणि ती तयार ठेवायची, आणि रविवारी चर्चमध्ये जाऊन आईसाठी प्रार्थना करायची. दुर्दैवाने वडीलसुद्धा 16व्या वर्षी उवचे जातात आणि डायरेक्टर त्याला बोलवून त्यांच्या जागेवर त्याला नोकरी देतात रेल्वेमध्ये. तर हा मुलगा त्या दिवशीपासून चर्चला कधी गेलेला नाही. मला काही तुमची दया माया किंवा तुमच्या दिलेल्या पैशांवर मला जगायचं नाही, मी माझं बघीन म्हणून तो त्या चर्चलाही रामराम करून आलेला असतो. आणि इथे रेल्वेमध्ये अर्थात टॉम सतत वाईटच वागणूक त्याच्या वाट्याला येते, तरीही तो आपलं काम प्रामाणिकपणे करत राहतो. आणि एकदा असं होतं की कुठल्या पॅसेंजरचे पैसे हरवतात, तर टॉम उवनी घेतले असं सांगतो, आणि हा काही उलट उत्तर देतच नाही, गप्प राहतो आणि त्याची नोकरी जाते. पण त्याच्यावर पुन्हा दया येऊन, म्हणजे ह्याचे वडील नाही आहेत म्हणून डायरेक्टर त्याला म्हणतात की टॉम नसताना रात्रीच्या गाडीवर तू कामाला ये. मग हा मुलगा काय करतो की तो एका कन्स्ट्रक्शन साईटवर पण नोकरी धरतो दिवसा, आणि रात्री तोही रेल्वेच्या डब्यांची, म्हणजे गार्डसारखं लांब पल्ल्याच्या गाड्यांवर जायला लागतो. हे चालू असताना कन्स्ट्रक्शन साईटवर सुद्धा त्याला असेच अनुभव येतात की तिथला फोरमन म्हणतो, तुला काही स्क्रॅप वगैरे उचलून न्यायचं असेल विकायला तर ने, मी कानाडोळा करीन. पण कधीही हा अप्रामाणिक वागत नाही, सतत आपल्या नीतिमूल्यांना धरूनच वागत असतो. खरं म्हणजे त्याला पटकन पैसे मिळाले असते तर चालण्यासारखे असतात. एकटा मुलगा घरी राहून एक ती जुनी साप गाडी, एवढंच त्याची काय ती मिळकत असते. आणि ह्या गाडीतनं रोज जाणं येणं करताना एक दिवस एक खूप सुंदर मुलगी त्याला त्या गाडीमध्ये दिसते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. तीच ही त्याची बायको सोनिया. आणि प्रेमात पडल्यावर तीच गाडी मिळावी असं करून 3 महिने रोज तिला भेटता यावं ह्या हेतूने तो ती ड्युटी करत राहतो. त्यांची ओळख होते तरीही तो काही विचारत नाही तिला. म्हणजे शेवटी तीच होऊन विचारते त्याला की
आपण जेवायला जाऊया का. मग खूप गप्पा होतात आणि मी अगदी साधा माणूस आहे गं, मला दुसरं काही नाही आहे असं ओळख होते त्यांची. दरम्यानच्या काळात एकदा तो सगळं घर दुरुस्त करतो जे वडिलांनी ठेवलेलं असतं, कारण त्याला सारख्या नोटिसा येत असतात सरकारकडून की तुमचं घर आता जुनं झालं आहे आणि ते आता पाडवून तिथे कॉम्प्लेक्स बांधायचा आमचा विचार आहे, तर तुमची संमती द्या, तुमची सही द्या. आणि त्या काळापासनं त्याला सरकारी लोक, ते ब्युरोक्रॅट्स ह्या सगळ्यांना तो रागावलेला असतो त्यांच्यावर आणि त्याला खूप मनातून ते म्हणजे उतरलेले असतात की एकटा मी राहतो ह्या घरामध्ये, मी सगळी दुरुस्ती करून घेतलेली आहे, तरी हे कसे माझ्या मागे लागलेत. आणि दुर्दैवाने त्याच्या शेजारच्या घरात एकदा आग लागते आणि ह्याचंही घर म्हणजे तो त्यांना वाचवायला जाऊन ह्याचंही घर जळून खाक होतं. आणि तेव्हा त्याला जाणवतं की आपल्याला इन्शुरन्स कंपनीनी सुद्धा फसवलेलं आहे. आपण जे कॅशमध्ये पैसे त्याला त्या इन्शुरन्स एजंटला दिलेले आहेत ते काही कुठे नोंदच नाही आहे त्याची आणि त्याचेही काही आपल्याला पैसे मिळणार नाहीत. असे अनेक अनुभव आल्यामुळे हा आता असा खडूस किंवा खतरूड किंवा संशयी आणि वैतागलेला असा हा माणूस झालेला आहे. पण सोनियाचं त्याच्या आयुष्यात येणं हे एक खूप त्याला आयुष्याला गोड किनार देणारी घटना असते. आणि ती त्याला सांगते की अरे तू इतका हुशार आहेस, तुला इंजिन्सबद्दल इतकी माहिती आहे, तर तू इंजिनिअरिंग कर, मी तुला सपोर्ट करीन. मग ते लग्न करतात, ती शिक्षिकेची नोकरी करते आणि ती सपोर्ट करून हा इंजिनियर होतो. चांगलं सुरळीत आयुष्य चाललेलं असतं, एका रेंटेड घरामध्ये राहत असतात ते. आणि मग ह्याची नोकरी वगैरे जरा चांगली स्थिरस्थावर झाल्यावर स्वतःचं घरसुद्धा ते घेतात. तेच हे आत्ता ह्या कॉलनीतलं घर. आणि अर्थातच पहिल्याच दिवशी अनिता आणि रुनची त्यांची ओळख होते. अनितासुद्धा गरोदर असते आणि त्यामुळे ह्या दोघींची एकाच वेळेला ह्या गरोदर असतात आणि त्या गप्पा गोष्टी सगळं एकत्र करणं, पिकनिकला जाणं, रुन आणि उवचं पाळणा तयार करणं आपापल्या मुलांसाठी हे सुरू होतं आणि खूप छान त्यांचं आयुष्य चाललेलं असतं. त्यात एकदा वाईट घटना म्हणजे सोनियाचे वडील वारतात आणि 8च दिवसात तिचं अतिशय लहानपणीचं आवडतं एक मांजर असतं ते सुद्धा वारतं. आणि तिचं जरा विरंगुळा, तिच्या मनाला बरं वाटावं म्हणून हा स्पेनची टूर बुक करतो की तुझा जरा चांगला वेळ जाईल, तू खूप दुःखात आहेस आणि त्यातनं तू बाहेर येण्यासाठी म्हणून हे दोघं स्पेनला जातात. आणि स्पेनहून परत येताना त्यांच्या बसचा वाईट ॲक्सिडेंट होतो आणि त्यात तिचं मूल तर जातंच सोनियाचं, पण तिचे पायही जातात, ती अपंग होते आणि आयुष्यभर ही मग व्हीलचेअरवर असते. हे एक मोठं दुःख पुन्हा उवच्या वाट्याला येतं. इथे परत आल्यावर अनिता आणि रुनचं त्यांच्या त्या गरोदरपण एन्जॉय करणं, ते सगळं छान आनंदात असणं आणि इकडे मात्र मूल पण नाही आणि हे आलेलं अपंगत्व आणि नोकरी पण जाते की काय किंवा ते, कारण त्या काळच्या स्वीडनमध्ये इतकं काही व्हीलचेअर ॲक्सेसिबिलिटी नसणार. तर हा वैतागून एका रात्रीत आपल्या बायकोला नोकरीला जाता यावं म्हणून हा माणूस पूर्ण स्वतःचं घर आणि तिची शाळा जाऊन रॅम्प वगैरे बांधून तिला ते करून आणि रोज मग आयुष्यभर तिला कामाला सोडून तो कामाला जात असतो आणि येताना तिला घेऊन येत असतो. आणि ही बाई पण सोनिया अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षिका, ही सामान्य बॅकग्राऊंडमधनं आलेल्या मुलांना शेक्सपियर वगैरे शिकवून खूप ती छान अगदी प्रामाणिकपणे आपली नोकरी करते आणि त्यांचं असंच ते आयुष्य चालू असतं. रोज रात्री रुन अनिता येतात, गप्पा गोष्टी एकत्र सगळं करणं. हळूहळू असं होतं, ह्याच्या लक्षात येतं की कॉलनीच्या कमिटीवर आपल्या विरुद्ध मत रुननी दिलेलं आहे आणि आपण चेअरमन राहू नये असं रुनला वाटतंय. त्याचा त्याला खूप राग येतो आणि तो त्याच्याशी बोलणं सोडतो. आणि शेवटचा म्हणजे नेल इन द कॉफिन म्हणावं असं, मोठं झाल्यावर रुन आणि अनिताचा मुलगा अमेरिकेला जातो आणि ह्यांना कुठूनशे खूप पैसे मिळतात आणि तो BMW गाडी घेतो. मग तर काय विचारायलाच नको. साब सोडून BMW गाडी घेतली ह्या कारणावरनं उव कायमचं
ऋणाशी बोलणं सोडून टाकतो, ते आजपर्यंत. ह्या माणसाचं पूर्ण भूतकाळात घडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहे. आजपासून 4 वर्षपूर्वी सोनियाला कॅन्सरचं निदान झालेलं होतं आणि त्या आजारात त्यांनी खूप खेपा घातलेल्या आहेत सरकारकडे, त्या पुन्हा सूट्स ज्यांना तो म्हणतो अशा लोकांकडे, म्हणजे ब्युरोक्रॅट्सकडे. आता हे म्हणण्याचं मुख्य कारण किंवा हे सांगण्याचं कारण असं की पूर्ण जी समाजव्यवस्था स्वीडनमध्ये आहे की घर जुनं झालं तर ते पाडण्यात येईल. कोणी घरात आजारी असेल तर त्यांना फ्री केअर आहे, पण त्याच्यासाठी लागणारं जे पेपरवर्क आणि जे काय आहे ते अतिशय किचकट काम आहे आणि ते सगळं त्या ब्युरोक्रॅट्सच्या हातात आहे. म्हणजे त्यांना जाऊन सारख्या विनवण्या करा आणि मग ते हिला त्या नर्सिंग होममध्ये नेतात. हे सगळे अनुभव कटू आल्यामुळे हा माणूस असा खतरूड झालेला असतो, मनाने खट्टू झालेला असतो आणि इतका प्रयत्न करूनसुद्धा 6 महिन्यापूर्वी सोनिया गेलेली असते. ह्या उवचा भूतकाळ, ज्यामुळे तो आज जसा आहे किंवा जसा वागतोय तसा वागत असावा हे आपल्याला कळतं. आणि बायकोच्या निधनामुळे खूप एकाकीपण येऊन आणि नोकरी गेल्यामुळे खूप नैराश्य येऊन उवनी असं ठरवलेलं असतं की आता आपल्याला काही जगायचं नाही आहे. त्यामुळे त्याचे सारखे डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार चालू असतात. आणि त्यात ही गार्डियन एंजलसारखी परवाने नावाची बाई, तो आत्महत्या करायला आणि ही दारावर टकटक करायला, असे अनेक प्रसंग पुस्तकभर आता पुढे घडत राहतात. बुधवारी हुक तुटल्यामुळे आत्महत्या राहून जाते, तर तो पुन्हा गुरुवारी उठतो, सगळी इन्स्पेक्शन करतो, सगळं नीटनेटकं आहे ना बघतो. तेवढ्यात त्याला एक मांजर भेटतं आणि ते अतिशय मेंजी आणि असं कसं तरी झालेलं मांजर, पण सतत ते त्याच्या दारापाशी घुटमळत आणि हा असा वासबीस घेऊन बघतो की हां, त्या ब्लॉन्ड बाईच्या कुत्र्यांनी आणि ह्या मांजरांनी बहुतेक इथे सू केलेली आहे, ह्यांना मेली ही कशाला ठेवतात लोक जनावरं घरामध्ये, असं बडबडत. पण तरीही कुठेतरी मनात असं की नाही, सोनियाला आवडत होतं मात्र मांजर, तर आपण खूप वाईट नको ह्याला वागवायला, असं पण डोक्यात कुठेतरी असून गुरुवारी हा ठरवतो की आपण आता कार एक्झॉस्ट पाईप आत लावायचा, गाडीत बसायचं आणि जीव द्यायचा. गॅरेजचं दार लावून तो हे सगळे प्रकार करणार, तेवढ्यात अर्थातच पुन्हा परवाने येते आणि म्हणते की अरे, माझा नवरानं शिडीवर चढला होता, काहीतरी विंडो जॅम झाली म्हणून करायला, तर तो पडला आहे आणि बहुतेक त्याचा हात मोडला आहे. डोंबल माझं, ह्या माणसाला न धड गाडी चालवता येते हिच्या नवऱ्याला, न शिड्यावर चढून काही दुरुस्ती करता येते, काय हे आजकालचे लोक, असं म्हणत म्हणत तो येतो बाहेर आणि तिला म्हणतो की तू घेऊन जा की मग हॉस्पिटलमध्ये. तर ती त्याला म्हणते की मला गाडी चालवता येत नाही. आणि मग कसं विनवण्या करून तयार होतो. त्या मागे 2 मुली, ती परवाने आणि समोर तो तिचा हातमोडका नवरा, हे घेऊन तो हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे गेल्यावर अर्थात मुलींना बेबी सिटिंग करणं ह्याच्यावर येतं आणि तिथे हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी एक जोकर आणि मॅजिशियन असा काहीतरी शो चाललेला असतो मुलींसाठी. तर ते बघत असताना तो त्याला म्हणतो की तुझ्या खिशातली जरा नाणी दे की मला एक ट्रिक करण्यासाठी. तर हा त्याला रागावलेला, वैतागलेला त्याला पंच करतो आणि अर्थात पुन्हा कधीही हॉस्पिटलमध्ये यायचं नाही असं तो तिथला गार्ड त्याला सांगून त्याला बाहेर फेकतो उवला. तर हा जाऊन असं हुप्प तोंड करून गाडीत बसतो आणि परवाने येते आणि म्हणते काय हे, मी 1 तासभर तुला मुलींना बघायला सांगितलं होतं आणि तू काय असं वागतोस. तर ऐकून घेतो तो, तिचं जरा ऐकून घेतच असतो तो परवानेचं. आणि ते परत येतात आणि घरी येता येता ह्या मुली त्याला आजोबा, ग्रँडपा असं काय काय म्हणत असतात आणि थोडा थोडा हा आता मेल्ट व्हायला लागलेला असतो बरं का उवं. म्हणजे त्याला ती फॅमिली आणि ते सगळं आवडायला लागलेलं असतं. पण अर्थात ॲक्सेप्ट करतच नसतो तो की हे आपल्याला आवडत आहे. आणि परत येताना गुरुवार असाच जातो. शुक्रवारी तो ठरवतो की आपण आता गाडी खाली जीव देऊया, म्हणून तो जातो रेल्वे स्टेशनवर. तर तिथे नेमकं समोरच्या प्लॅटफॉर्मवर एका माणसाला घेरी येते आणि तोच पडतो.
तर हा त्याला वाचवायला तिथे जातो आणि त्याला प्लॅटफॉर्मवर टाकतो आणि गाडी येताना दिसते त्याला आणि असं वर्णन लिहिलं आहे की तो तिथे उभा राहतो ट्रॅकवर, पण त्याचा आणि ड्रायव्हरची नजर भेट होते. दे सी इच अदर आणि मग त्याला असं वाटतं की आत्ता आपण ह्याच्या गाडीखाली जीव दिला तर त्याला किती वाईट वाटेल, त्याला किती शॉक होईल. एवढा यंग माणूस तो रेल्वे चालवतो आहे, ट्रेन चालवतो आहे, तर नको आपण आज ह्याच्या दुःख नको द्यायला या ड्रायव्हरला, म्हणून तोही उठून प्लॅटफॉर्मवर येतो. असा हा तिसरा प्रयत्न तोही फोल ठरतो. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पुढे म्हणजे रायफलनी, बंदुकीनी हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवतो, कारण त्याला मुळी सोन्याशिवाय ह्या जगायचंच नसतं. आणि हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेला काही ना काही कारणाने परवाने त्याला येऊन वाचवत असते. मग एक दिवस ती येते आणि त्याला म्हणते की तू मला ड्रायव्हिंग शिकव. तर त्यालाही तो तयार होतो. तिच्या मुलीच्या गोष्टी सांगायला, त्यांना झोपवायला, त्यांना बेडमध्ये टकीन करायला सुद्धा तयार होतो. त्यांच्या घरी ह्याचं येणं जाणं वाढतं. जेवायला जात असतो, गोष्टी सांगत असतो मुलींना. आणि तिथे बरेच वेळेला अनिता पण येत असते आणि तो जिमी जो जाड शिष्य ह्याच्या विद्यार्थी ह्याच्या बायकोचा, तोही येत असतो. आणि त्याला असंच बोलता बोलता असं कळतं की रूनला आता अल्झायमर्स झालेला आहे आणि अर्थातच स्वीडिश व्यवस्थेमध्ये त्याला काही घरी आता राहता येणार नाही आणि त्याला इन्स्टिट्यूशनमध्ये न्यायचं असतं. आणि हे सगळं पुन्हा कागदोपत्री व्यवहार सगळे करण्यासाठी रोज सकाळी स्कोडा गाडीतनं एक पांढरा शर्ट घातलेला सरकारी अधिकारी येत असतो. तर हा त्याच्यावर डूक धरून राहतो आणि एक दिवस प्रत्येक वेळेला त्याला काही ना काहीतरी बोलत असतो आणि नाहीच मी तुला नेऊ देणार रूनला, नेतोच कसा. म्हणजे हे प्रेम पण त्याचं त्या मित्राबद्दल आहेच तिथे, आणि जरी बोलत नसला तरी. आणि एक दिवस तो तिथे आलेला असताना तू गाडी आत लावायची नाहीस ह्याच्यावरनं त्यांचं अनेकदा भांडण होतं, पण तो काही सरकारी अधिकारी ऐकत नसतो. रोज तो गाडी आतच आणत असतो. आणि एक दिवस त्यांनी तशी ती गाडी आणलेली असताना उभं जाऊन ह्या पॅट्रिकची जी ट्रेलर असते ना ती त्याच्या मागे लावून टाकतो की त्याला गाडीच नाही काढता यायला पाहिजे. भयंकर भडकतो तो सरकारी अधिकारी आणि अगदी त्याच्याशी खूप वाईट त्याला बोलून तिथून निघून जातो की मी बघतोच तुला आता, तुझ्या मित्राला मी टाकतोच आता इन्स्टिट्यूशनमध्ये. हळूहळू अनिता सुद्धा त्याच्याशी पुन्हा बोलायला लागते. घरातली छोटी मोठी कामं त्याला सांगून त्याच्याकडनं करून घेत असते. ते जे मांजर भेटलेलं असतं त्याच्याबद्दलही त्याला खूप प्रेम वाटायला लागतं. त्याचीही काळजी तो घ्यायला लागतो. ते एकदा बर्फात अडकतं, मग ते कसं त्याला नेऊन हॉस्पिटलमध्ये नेतात. तो जिमीला ते मांजर धरल्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन येते, तरी तो त्यालाही घेऊन जातो. ती नादुरुस्त असलेली सायकल दुरुस्त करून परवानेबरोबर जाऊन ती त्या एड्रियन आणि मिर्झाद असे ती दोन तरुण मुलं असतात त्यांच्याशी मैत्री त्याची होते. त्याला जाणवतं की मिर्झाद डोळ्याभोवती मेकअप लावतो, पुरुष असून तेही तो हळूहळू ॲक्सेप्ट करायला लागतो. म्हणजे तू होमोसेक्शुअल आहेस का, तू गे आहेस का, असं इतकं बोलून म्हणजे परवानेला आश्चर्य वाटतं की असं कसं हा एकदम बोलतो. मग त्या दोघांचं मिळून एक कॉफी शॉप असतं, तिथे परवाने आणि हा बरेच वेळेला जातात. हळूहळू तो ह्या सगळ्या लोकांमध्ये रमायला लागतो आणि त्याचं मन आत्महत्येपासनं बाहेर येतं. आणि असे 3-4 आठवडे गेल्यावर परवानेच्या मुलीचा, नाझनीनचा वाढदिवस असतो आणि ती त्याचं छान स्केच काढते आणि त्याच्यात भयंकर खूप रंग घातलेले असतात आणि त्याला ते खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणतो माझं व्यक्तिमत्व किती ग्रे, डल, ब्लॅक अँड व्हाईट आहे, पण ह्या मुलींनी बघा कसं छान माझं चित्र काढलं आहे. म्हणून तो खुश होऊन तिला विचारतो की तुला काय देऊ मी तुझ्या वाढदिवसाला. तर ती म्हणते मला कम्प्युटर पाहिजे, मला आयपॅड पाहिजे. म्हणून तो त्या ॲपलच्या दुकानात कम्प्युटर घ्यायला गेलेला असतो, हे आपल्याला नंतर कळतं. असा हा हळूहळू मऊ होत जात एक छान आजोबापणाची आणि छान प्रेमाची झालर त्याच्या आयुष्याला लागते आणि त्याचं नैराश्य आणि एकटेपणा थोडाफार प्रमाणात कमी होतो आणि तो आत्महत्येचा विचार सोडून देतो.
शेवटची जी आत्महत्येचा प्रयत्न असतो बंदूक घेऊन, त्या दिवशी तर एड्रियन आणि मिर्झादच येतात ह्याच्या घरी राहायला. कारण त्याच्या वडिलांना कळलेलं असतं की तो गे आहे आणि त्यांनी त्याला हकलून लावलेलं असतं. पण ह्याची इतकी प्रगती ॲक्सेप्टन्सकडे होते, म्हणजे टॉलरन्सकडे होते, की तो जाऊन त्याच्या वडिलांना कन्व्हिन्स करतो की अहो इतकं काही वाईट नसतं, खूप लोक असतात सेक्शुअल. आणि तो ह्या मुलांना स्वतःच्या घरी ठेवून घेतो. त्यांना ते रोज सकाळच्या इन्स्पेक्शनला घेऊन जात असतो बरोबर. ते मांजरही त्याचं पेटच होतं. हळूहळू त्याच्याच घरात राहायला लागतं. हे सगळे छान चालू असतं त्यांचं. आणि परवानेच्या त्या मुलीच्या वाढदिवसानंतर घरी येताना नेमकं त्याला असं दिसतं की त्या शेजारच्या घरामध्ये चोरी होती आहे. तर त्या चोराच्या मागे पळत जाता जाता ह्याला येतो हार्ट अटॅक आणि त्याला हॉस्पिटल, म्हणजे ॲम्ब्युलन्स येते, हॉस्पिटलमध्ये नेतात. आणि तिथे तो नेक्स्ट ऑफ किन, म्हणजे तुमचे कोण नातेवाईक आहेत, तर परवानेचं नाव तो सांगतो आणि ते तिला अतिशय आवडतं. आणि ती त्याची खूप खिल्ली उडवते नंतर तो बरा झाल्यावर, की यू आर नॉट गुड ॲट डाईंग. तू इतके प्रयत्न करतोस पण तू मरत नाहीस. आणि मला डॉक्टर सांगत होते की वयाप्रमाणे म्हणे तुझं हार्ट आता खूप मोठं झालं आहे, डायलेट झालं आहे, तर यू हॅव अ व्हेरी बिग हार्ट. असं करून ती त्याला चिडवायला लागलेली असते आणि तो सगळं छान ते ॲक्सेप्ट करून राहत असतो त्यांच्याबरोबर. आणि हे कॉलनीतले लोक मग हळूहळू एकत्र येऊन असं ठरवतात की आता आपण ऋनला न्यायला द्यायचं नाही, काहीही करून आपण त्याला घरीच राहू द्यायचं. जी काय त्याच्यासाठी करावं लागेल ते करत राहायचं. तर ह्याच्यात एक त्याला जर्नलिस्ट भेटलेली असते. ज्या दिवशी तो त्या माणसाला रेल्वे स्टेशनवर वाचवतो तिथे त्याला ती एक जर्नलिस्ट बाई भेटलेली असते आणि ती सारखी त्याच्या मागे लागलेली असते की तू मला इंटरव्ह्यू दे, तू मला इंटरव्ह्यू दे, तू त्या माणसाचा जीव वाचवलास, तू मला इंटरव्ह्यू दे. तर तो म्हणतो मी देईन इंटरव्ह्यू, पण एका अटीवर, की हा असा स्कोडामधनं पांढरा शर्ट घातलेला जो माणूस येतो त्याच्याबद्दल तू जरा मला माहिती काढून सांगायला पाहिजेस. आणि मग असं होतं की तो ट्रेलर लावलेला, त्याची गाडी तिथे अडकलेली त्या सरकारी अधिकाऱ्याची, ती करून काढण्यासाठी हे पुन्हा त्या बारकुडा जो जॉगिंगला माणूस जात असतो त्याला बोलवतात. त्याचं नाव असतं अँडर्स. आणि तो सांगतो की ती माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली, ती कुत्रावाली सोनेरी केसवाली बाई. तर मग हे हा आवडायला लागतो त्याला उवल आणि तो म्हणतो ती गाडी जरा काढून दे त्याला, तुझी टोईंग कंपनी आहे ना. तर हो. आणि मग हे सगळे एकत्र येऊन कट रचतात आणि त्या जर्नलिस्टच्या मदतीने त्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरुद्ध पुरावा गोळा करून तो जेव्हा ऋनला घ्यायला येतो तेव्हा ते कागद त्याला दाखवून त्याला तिथून पळवून लावतात. अशी ही गोष्ट संपते. तर ह्याच्यात संपते म्हणजे अशी ते एकत्र येऊन हे करतात. आणि मग अनेक वर्ष, पुढची 3-4 वर्ष सगळे अगदी छान तिथे त्या कॉलनीमध्ये राहत असतात. आणि एक दिवस परवानीला अर्थात मुलगा होतो. ह्याला हार्ट अटॅक आल्यावर तो परवानीला एक दिवस घरी बोलवतो आणि म्हणतो की आपण आता सोनियाच्या सगळ्या वस्तू आवरून ठेवूया. म्हणजे जे तो सारखं तिच्याशी बोलत ती आहेच असं वागत असतो तेही तो ॲक्सेप्ट करतो की ती आता नाही आहे आणि आपण तिच्या सगळ्या गोष्टी आवरून ठेवूया म्हणून. आणि त्या दिवशी रात्री, घर आवरल्याच्या रात्री, परवानेला बाळ होतं. पुढची 4 वर्ष खूप छान जातात. आणि एक सकाळ अशी येते की परवाने उठते, खिडकीतून बघते तर उवच्या घराबाहेरचा बर्फ काढलेलाच नसतो दारासमोरचा. ती पटकन ओरडते, पॅट्रिक, अरे 8 वाजलेत, अजून हा उठला नाही आहे आणि त्यांनी बर्फ काढला नाही, नक्की काहीतरी झालं असणार, चल तू. तर तिच्याकडे स्पेअर किल्ली देऊन ठेवलेली असते आणि ती आत जाऊन बघते तर झोपेतच उव गेलेला असतो. आणि विलमध्ये अर्थातच सगळ्या मुलांसाठी 1 मिलियन क्रोनर ईच त्यांनी ठेवलेले असतात. ते जे होमोसेक्शुअल कपल, म्हणजे तो जाड माणूस आणि तो मेकअप लावणारा माणूस, ते एकमेकांची लग्न करून त्यांनीही एक मुलगी ॲडॉप्ट केलेली असते, जिलाही ह्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं. म्हणजे अनेक वेगवेगळ्या वयाची लोकं, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्सची लोकं. इराणी ही बाई असते परवाने, तिचा स्वीडिश नवरा, हा जास्त खाणारा मुलगा, कमी खाणारा मुलगा, जॉगिंग करणारा माणूस, मेकअप लावणारा होमोसेक्शुअल माणूस, सगळ्यांना शेवटी आपलं म्हणून
त्यांचं करत राहतो आणि त्यांना सगळ्यांना हे विलमध्ये पूर्ण पैसे आपले ठेवून जातो. मग परवानीकडेच अर्थात ह्याचे कागदपत्र असतात घराची. मग ती ठरवते की आपण हे घर भाड्याने द्यायचं. आणि पुस्तकाचा शेवट असा केलेला आहे की एक यंग कपल ते घर बघायला येतं. ती मुलगी गरोदर असते आणि त्या परवाने बाहेर जाऊन बघते तर त्या मुलीच्या नवऱ्याची गाडी साब गाडी असते. तेव्हा ती ठरवते की हे घर ह्यांनाच भाड्याने द्यायचं आणि इथेच पुस्तक संपतं. तर मला ह्यातल्या भावलेल्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट, जे आपल्या आयुष्यात होणारे बदल आहेत ते इझिली आपण ॲक्सेप्ट करत नाही. पण ही सगळी यंग लोकं ह्याच्या आयुष्यात आल्यावर, तरुण पिढी ज्यांना हा नेहमी नावं ठेवत असतो, पण हळूहळू जेव्हा त्याला कळायला लागतं आणि तो त्यांच्या जवळ जातो तेव्हा तो कसं ते ॲक्सेप्ट करतो आणि किती वेगळं आयुष्य मग शेवटची 5 वर्ष तो जगतो. ही एक गोष्ट. टेक्नॉलॉजीचा असलेला राग, माहिती नसल्यामुळे, अज्ञानामुळे असलेलं एक मनातील अढी, त्याच्यावर तो कसं मात करतो. होमोसेक्शुॲलिटी जे स्वीडनमध्ये लीगल आहे लग्न करणं 2 पुरुषांनी, हा केवढा मोठा ॲक्सेप्टन्स किंवा टॉलरन्स ह्या वयात 60-65च्या वयात तो करून दाखवतो. फॉरेन बाई, स्वीडनचं मला वाटतं पॉप्युलेशनपैकी 2-3% लोक इराणी आहेत, त्यांचा ॲक्सेप्टन्स. नाझनीन म्हणजे हिची मुलगीपासून ते अनिता आणि रुनं 60-70 वर्षाच्या लोकांपर्यंत त्यांचा सगळ्यांचा ॲक्सेप्टन्स. हे ह्यातलं खूप गोड असं एक सूत्र मला वाटलं आणि म्हणून मला हे पुस्तक खूप आवडलं. मी आशा करते की तुम्हीही हे पुस्तक वाचाल आणि तुम्हालाही ते खूप आवडेल.